जय हिंद मित्रांनो, आपण गेले बरेच वर्ष ईव्हीएमवरती काम करत आहोत। ईव्हीएमवरती अनेक प्रकारचे पिटिशन देखील बामसेफकडून दाखल झाले। आपण ईव्हीएमवरती मागच्या वर्षी नाशिकमध्ये देखील आंदोलन केलं होतं। त्याचबरोबर ईव्हीएमवरती जनजागृतीचं काम आम्ही मार्च 2024 मध्ये केलं। त्याचप्रमाणे आता आपल्याला जो लोकसभेचा निकाल आलेला आहे, त्या लोकसभेच्या निकालामध्ये अनेक एव्हिडन्स आपल्या समोर आलेले आहे की ईव्हीएममध्ये घोटाळे होतात, ईव्हीएममध्ये अनेक प्रकारचे जातात आणि हे आपल्याला अनेक मतदार जिथं जी मतदान झालेलं आहे त्या मतदानाच्या जास्त मतदान काही वेळेला काउंट झालेलं आहे, काही ठिकाणी कमी मतदान काउंट झालेलं आहे। अशा प्रकारचे घोटाळे ह्या ईव्हीएममध्ये झालेले आहेत। आता मध्य प्रदेशमध्ये 29 ज्या बीजेपीच्या निवडून आलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा आयोगाला विचारण्यात आलं होतं, निवडणूक आयोगाला विचारण्यात आलं होतं की या ठिकाणी झालेले त्याची मागणी केली होती, परंतु निवडणूक आयोगाने तिथे देखील सांगितलेलं आहे की या ठिकाणी जे ईव्हीएम मशीन आहे ते 100% ऑटोमॅटिक चार्ज झालेले आहे। तर मला सांगा मित्रांनो, अशा प्रकारचं कुठलाही इलेक्ट्रॉनिक जे मशीन आहे ते कधी 100% चार्जिंग होऊ शकतं का? तर अशा प्रकारे एक प्रश्न या ईव्हीएम संदर्भात उपस्थित झालेले आहे। आता महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकसभा मतदारसंघ जो आहे मुंबईचा, त्या ठिकाणून रवींद्र वायकर हे शिंदे गटाकडून निवडून आलेले आहे। त्या ठिकाणी देखील अमोल कीर्तिकर यांनी वोटिंगबाबत आक्षेप नोंदवला होता। आता त्याबाबत देखील चौकशी सुरू आहे आणि जे रवींद्र वायकर आहे त्यांच्या नातेवाईकांकडे या ईव्हीएम अनलॉक करण्याचा फोन आलेला आहे, फोन सापडलेला आहे आणि तो देखील त्यांच्यावरती जे नातेवाईक आहे त्यांचे जिनेश गुरव आणि पेंढारकर म्हणून त्या दोघांवरती देखील गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। ते जे वनराई पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी तो गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की ईव्हीएममध्ये अनलॉक करण्यात येतो अशा प्रकारच्या ज्या काही घटना आता घडत आहेत आणि ह्या ईव्हीएम संदर्भात ज्या अनेक एव्हिडन्स आता समोर येत आहे, तर अशा पद्धतीमध्ये ह्या लोकशाहीमध्ये जे ईव्हीएममध्ये घोटाळे होतात, ज्या मतदारांचं मतदान चोरी होतं आहे, तर खरंच या ठिकाणी ही लोकशाही आहे का? अशा प्रकारचे प्रश्न आता उपस्थित होत आहे। तर सर्व नागरिकांनी या ईव्हीएमच्या विरोधात जनजागृती करणं आवश्यक आहे आणि हा ईव्हीएम जो आहे हा बंद झाला पाहिजे। म्हणूनच हा ईव्हीएम जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आपल्या भारतामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। म्हणून आपण सर्वांनी याबद्दल ईव्हीएमच्या विषयी जनजागृती करून या ईव्हीएम बंद झाला, ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव, ईव्हीएम हटाव देश बचाव अशा प्रकारची घोषणा देखील आम्ही केल्या होत्या। तीच घोषणा आज तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की ईव्हीएम हटाव, देश बचाव, ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव एवढं बोलतो आणि थांबतो। आपण याबद्दल ईव्हीएमबद्दल जागृती आपल्याला वाटत असेल की ईव्हीएममध्ये आपल्याला संशय येत असेल, त्याचप्रमाणे आपल्याला ईव्हीएमच्या जे घोटाळे आपल्या लक्षात येत असेल तर आपण हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।